टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जळगावच्या चाळीसगाव वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक मोठी कारवाई केलेली आहे। तालुक्याभरामध्ये ज्या काही त्या ठिकाणी हरणांची शिकार होत होती ती गुप्त माहिती या ठिकाणी वन विभागाला मिळाली होती आणि वन विभागाच्या ज्या महिला अधिकारी आहेत शीतल नगराळे यांनी आपल्या स्टाफसह त्या ठिकाणी त्या वाहनाचा पिछा केला आणि एकंदरीत त्या वाहनामध्ये 5 हरणांचे मृतदेह आढळलेले आहे। मात्र जे शिकारी होते त्या ठिकाणी पसार झालेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी वन परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे मॅडम आहेत। मॅडम, काय झालं होतं एकंदरीत? अ, त्या दिवशी आम्हाला सकाळी गुप्त बातमी मिळाली की आपल्या चाळीसगाव वनक्षेत्रातून अ, अ, जो कन्नड आणि कन्नड धुळे जो हायवे आहे त्या हायवेवरून आपल्याला काही काळवीट प्रकारच्या हरणांची शिकार करून काही लोक इसम जे आहेत ते एका वाहनाने धुळेकडे जाणार आहेत अशी आपल्याला बातमी मिळाली होती। त्यानुसार आपण सापळा रचला होता की आपण त्यांना जेरबंद करू शकू असं। तर आम्ही त्या दिवशी सापळा रचला। सकाळी आम्ही 5 वाजेच्या सुमारास त्यांची वाट बघत होतो आणि त्याप्रमाणे ते आले आणि त्या वाहनाला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते वाहन थांबले नाही चाळीसगाव येथे। मग आम्ही त्यांचा पाठलाग केला असता धुळेपर्यंत आम्ही त्यांच्या मागे गेलो आणि रस्त्यात आम्ही त्यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु त्यांनी ते वाहन न थांबवता ते कंटिन्यू धुळेच्या दिशेने गेले आणि 2 वेळा आम्ही त्यांना 2 ते 3 वेळा आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिथे थांबले नाहीत। मग त्यानुसार आम्ही त्यांच्या मागे गेलो। मग शेवटी त्यांनी धुळे जो मुंबई आग्रा हायवे आहे त्या हायवेवर वरून ते आम्ही त्यांचा पाठलागही केला, परंतु ते धुळ्यातील जो कॉलनी एरिया आहे त्या कॉलनी एरियामध्ये ते घुसले। त्यानंतर तिथे देखील आम्ही त्यांचा पाठलाग केला आणि अशी वेळ आली की ते आम्हाला दिसेनासे झाले, परंतु आम्ही तो पूर्ण एरिया तपासला असता ते वाहन सोडून पळून गेल्याचं आमचं निदर्शनास आलं आणि त्यांच्या पाठीमागून आम्ही 5 मिनिटांनी गेलो। पूर्ण एरिया आम्ही तपास केला की कुठे आपल्याला ते मिळतायत का, परंतु ते आम्हाला तिथे मिळून आले नाही। पण वाहन आम्ही ताब्यात घेतलं आणि वाहन ताब्यात घेतल्यानंतर त्याची पूर्ण चौकशी केली असता आपल्याला त्याच्यात 5 काळवीट आपल्याला मिळून आलेली आहेत। त्यामध्ये 2 नर आहेत आणि 3 मादी आपल्याला मिळालेली आहेत आणि शिंग जी आहेत ती वेगळ्याने मिळालेली आहेत। मॅडम, ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी गुप्त माहिती बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यावेळेस अक्षरशः हा जो प्रकार होता बोललं जातं की एकदम सिने स्टाईल पाठलाग करून आपण त्या ठिकाणी त्या वाहनाचा पाठलाग केला, मात्र शिकारी जे ते पळून गेलेले आहे आणि एकंदरीत वाहन आपण ताब्यात घेतलेले आहे। आता पुढची कारवाई काय असणार आहे? मागील ह्या काही दिवसामध्ये आम्ही पूर्ण सापळा रचून आपल्या चाळीसगाव वनक्षेत्रात अशा प्रकारे काही कुठे शिकार होते का किंवा वन्य प्राण्यांच्या शिकारीचे काही घटना घडतायत का याचा आम्ही मागोवा घेत होतो आणि त्याप्रमाणे आपल्याला ही बातमी देखील मिळालेली होती। आणि आता जी आपल्याला ही कारवाई झालेली आहे, जे आरोपी फरार आहेत त्या आरोपींचा आपण त्यांचा पाठलाग करत आहोतच आणि नक्कीच या 1 किंवा 2 दिवसात आपण त्यांना सर्वांना जेरबंद करण्यात यशस्वी होऊच सर। मॅडम, आपण जर बघितलं तर मोठा प्रादेशिक विभाग या ठिकाणी चाळीसगाव तालुक्याला लाभलेला आहे। त्याच बाजूला बाजूला गवतळ अभयारण्य देखील आहे। अशा प्रकारे या ठिकाणी शिकारी जे आहे त्या म्हटलं आपण जर म्हटलं तर जे अभयारण्यामध्ये प्राणी असतात त्याची शिकार करत असतात, नेमकं याकडे वन विभागाचं दुर्लक्ष होतंय का काय? सर, दुर्लक्ष होत नाहीये असं मला वाटतं। आम्ही आमचं काम करतोच आहेत। जे काही शिकारीची घटना आपल्याला दिसतायत त्या आपण मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करतोच आहोत। ज्या ठिकाणी आपले नेटवर्क आपण स्ट्रॉंग केलेलं आहे, आपली जी पेट्रोलिंग टीम आहे ते आपण गस्त करत आहोत वनक्षेत्रामध्ये। त्यामुळे चाळीसगाव वनक्षेत्रात तरी मला असं वाटत नाही की इथे कुठे शिकारीच्या घटना घडतायत आणि आपल्याला जो वारसा मिळालेला आहे जे गवताळा अभयारण्य लागून आपलं चाळीसगाव वनक्षेत्र आहे, त्यामुळे आपल्याकडे वनसंपत्ती भरपूर प्रमाणामध्ये आहे। त्याचा आपण निश्चितच आपण कुठेही त्याचा गैरवापर होणार नाही किंवा अवैध काही गोष्टी होणार नाही यावर आपला आळा घालण्याचा आम्ही कंटिन्यू प्रयत्न करतोय सर। आणि नक्कीच एक धाडसी वन अधिकारी म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं। एकंदरीत काय संदेश असेल शिकाऱ्यांना जे शिकार करून अशा पद्धतीने मुक्या प्राण्यांचा जीव घेतात? अक्षरशः म्हणजे ही जी घटना घडली आहे आम्ही खूप हादरून गेलो या गोष्टीने, पूर्ण स्टाफ देखील सगळा की अशा पद्धतीने जर वन्य प्राण्यांची कत्तल होऊन याचा कुठेतरी जर मार्केटमध्ये त्याची विक्री होत असेल तर हे अक्षरशः आमच्या पूर्ण वन विभागासाठी ही चॅलेंजिंग गोष्ट आहे की अशा पद्धतीने वन्य प्राणी मारले जाऊन त्यांची विक्री होणं ही अक्षरशः आमच्यासाठी खरं तर लाजिरवाणं आहे की ही गोष्ट व्हायलाच नको, पण ती होतंय। तर त्याच्यासाठी आम्ही व्यवस्थित पेट्रोलिंग करणं गरजेचं आहे। या सगळ्या शिकाऱ्यांवर आळा घालणं गरजेचं आहे। यांचं जे काही
म्हणजे हे जे कृत्य आहे हे उघडकीस आणून यांना जेरबंद करणं आणि त्यांच्या कायद्यानुसार यांच्यावर योग्यरित्या कारवाई होणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे वन विभागाने अतिशय सतर्क राहून या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जे पळून गेलेले आहे जे शिकारी आहेत त्यांचा शोध सुरू आहे. हो, नक्कीच शोध सुरू आहे आणि आज किंवा उद्या आपण त्यांना जेरबंद करण्यात यशस्वी होऊच सर. आपण बघू शकतो की 5 हरणांची शिकार करून त्यांना त्या ठिकाणी मांसाहार त्यांचं विकण्याच्या उद्देशाने नेलं जात होतं आणि त्या ठिकाणी गुप्त बातमीदारातर्फे या ठिकाणी वन विभागाला माहिती मिळाली आणि जे वाहन आहे ते वन विभागाने या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. मात्र जे शिकारी आहे ते पळून गेलेले आहे आणि त्यांना लवकरच त्या ठिकाणी जेरबंद करण्यात येईल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी वन विभागाचे जे वन परिक्षेत्र अधिकारी आहे शीतल नागराज यांनी दिलेली आहे. चमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव.